स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. किचन आणि घरासाठी खूप अशी खरेदी केलेली आहे. स्वस्तात मस्त आणि त्याचबरोबर किचनसाठी महत्त्वाच्या आणि घरासाठी उपयुक्त अशा वस्तूंची खरेदी केली. कोणतीही नवीन वस्तू खरेदी केली की आपल्याला म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांना खूप एक्साइटमेंट असते की हे घेऊ का ते घेऊ. पण खूप साऱ्या वस्तू जमा करण्यापेक्षा ज्या खरोखरच गरजेच्या आहेत अशाच वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत. तर एक एक करून मी तुमच्यासोबत ह्या वस्तू शेअर करते आणि यांची प्राइस पण मी शेअर करणार आहे. कारण बऱ्याचदा कमेंट येतात की ताई तुम्ही प्राइस सांगत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्राइस पण सांगेल. पण कसं असतं Amazonवरती कधी सेल सुरू असतो तर प्राइस ज्या आहेत त्या कमी जास्त होतात. म्हणून मग मी सांगितलेली प्राइस जी आहे ती परत तुम्हाला दिसेलच असं नाही. आणि फ्लिपकार्ट आणि Amazon दोन्हीवरच्या मी लिंक देईल. फ्लिपकार्टवरची लिंक जी आहे ती इथे तुम्हाला दिसेल, प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत. आणि Amazonची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी पिन करेल. तर तिथून तुम्ही ह्या वस्तू परचेस करू शकता इन केस जर तुम्हाला एखादी वस्तू आवडली तर. तर आता सगळ्या वस्तू मी एक एक करून तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडतील. तर चला. तर सगळ्यात पहिली वस्तू मी किचनसाठी मागवलेली आहे. अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे आणि कॉमन आहे. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींकडे ही वस्तू असेल कारण सध्या ट्रेंडमध्ये पण आहे. आणि हा एक कंटेनरचा सेट आहे, म्हणजे एक मोठं कंटेनर आणि त्यामध्ये छोटे छोटे 6 कंटेनर. आणि फ्रीजमध्ये ही जी वस्तू आहे ती आपण ठेवत असतो. म्हणजे फ्रीजमध्ये असलेल्या वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी हा जो बॉक्स आहे तो खूप उपयुक्त असा आहे. आणि माझ्याकडे तसे टप्परवेअरचे वगैरे बरेच बॉक्सेस होते, पण हा मला खूप आवडला कारण सगळ्या वस्तू आपण वेगवेगळ्या सॉर्ट आउट करून ठेवू शकतो. तर तुम्ही बघू शकताय की हे छोटे छोटे असे जे कंटेनर आहेत, तर एकामध्ये तुम्ही लसण ठेवू शकता, दुसऱ्या याच्यात अद्रक, लिंबू, मिरची असं सगळं एका ठिकाणी असलं तर हा एकच बॉक्स काढला की आपलं किचनमध्ये जे स्वयंपाकाचं काम आहे ते देखील सोपं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी स्वस्तात मस्त हा कंटेनर आपल्याला मिळतो. फ्रीजमध्ये वस्तू आपण ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. फक्त ₹199 याची किंमत आहे. मला फार आवडली ही वस्तू. आता जेव्हा मी यामध्ये काही गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवेल तेव्हा नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. फ्रीज आपलं व्यवस्थित नीटनेटकं दिसावं त्यासाठीचे लागणारे ऑर्गनायझर्स खूप उपयुक्त असे असतात. तर त्यापैकीच हे एक मी मागवलेलं आहे. त्यापुढची वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची आहे. आपल्या घराची साफसफाई करत असताना आपली खूप दमछाक होत असते. बऱ्याचदा आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी जर काही उपयुक्त असे टूल्स आपल्याला मिळाले तर आपलं काम खूप सोपं होतं आणि ज्या गोष्टी बऱ्याच दिवसापर्यंत पेंडिंग पडून राहतात त्या देखील आपण अशा टूलच्या मदतीने लगेचच क्लीन करू शकतो. जसं की आपल्या घरातील फॅन जे असतात ते महिन्याला स्वच्छ करणं आवश्यक असतं. पण फॅन क्लीन करण्यासाठी मग सीडी किंवा मोठ्या खुर्चीचा वापर करावा लागतो. आणि सोबतच अजून एखादी व्यक्ती आपल्यासोबत असणं महत्त्वाचं असतं कारण वरती चढल्यानंतर पडण्याची देखील भीती असते. त्यासाठीच मी हा एक टूल मागवलेला आहे. तुम्ही बघू शकताय हा एक ब्रश आहे आणि याला मोठा हँडल दिलेला आहे. आणि ब्रश जो आहे तो तुम्ही पूर्ण असा वाकवू शकता आणि तुमच्या फॅनची जी क्लीनिंग आहे ती अतिशय सोप्या रीतीने करू शकता. या ब्रशचा असा उपयोग आहे की या ब्रशचं जे वरचं कापड आहे ते तुम्ही बाहेर काढून जेव्हा हे घाण होतं त्याला तुम्ही म्हणजे स्वच्छ धुवून परत त्याला लावू शकता. आणि याला जी दांडी दिलेली आहे तिला तुम्ही कमी जास्त म्हणजे करू शकता. यामध्ये ॲडजस्टमेंट देखील आहे. त्यामुळे मला खूप आवडलेली ही वस्तू आहे. माझ्या घरामध्ये ही अत्यंत आवश्यक अशी वस्तू होती. कारण प्रत्येक वेळी कोणावर तरी डिपेंड राहावं लागायचं आणि कोणी जर नसेल तर फॅन तसेच घाण पडलेले चांगले दिसत नाहीत. म्हणून मग फॅन क्लीन करण्यासाठी मी हे मागवलेलं आहे. तर या ब्रशच्या साहाय्याने आपण फक्त फॅनच नाही तर आपल्या घरामध्ये जिथे जाळी काढत असताना हात पोहोचत नाही किंवा जिथे जाळी काढणं शक्य होत नाही, जसं की एसीच्या वरची जागा असेल तर तिथे उभं राहून आपल्याला कपड्यांनीच ती जागा स्वच्छ पुसावी लागते. किंवा आपल्या घरातील माळे असतील तर तिथे देखील आपला हात सहज जात नाही जेव्हा आपण झाडूनी किंवा एखाद्या ब्रशनी जाळे काढायला जातो. पण हा असा फोल्ड होतो ब्रश, त्याच्यामुळे याच्या साहाय्याने आपण सहजरित्या जाळे जे आहेत ते काढू शकतो आणि याला काढून ठेवणं, असेंबल करणं खूप सोपं देखील आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की फॅन क्लीन करणं तर खूप सोपं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर अशा काही जागा असतात जिथे झाडूनी वगैरे आपल्याला जाळे व्यवस्थित काढता येत नाही. अशा जागेवर देखील हा ब्रश आपण जाळे काढण्यासाठी वगैरे वापरू शकतो. त्याचबरोबर भिंतीवर जर धूळ साचलेली असेल तर ती देखील आपल्याला या ब्रशच्या मदतीने घालवता येते आणि हा ब्रश जो आहे तो आपण सहज क्लीन पण करू शकतो. याला वॉशिंग मशीनमध्ये देखील क्लीन करता येतं.
तसंही या ब्रशची किंवा टूलची गरज जी आहे ती आपल्याला रोज लागणार नाही. कधीतरी आपण ज्यावेळेस घराची डीप क्लिनिंग करतो, त्यावेळेस असे टूल जे आहेत ते उपयुक्त असे असतात आणि कोणत्याही एखाद्या छोट्याशा ड्रॉवरमध्ये किंवा एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही हा ब्रशला ठेवू शकता. मला तर फार आवडलेली ही वस्तू आहे आणि स्वस्तात मस्त असा ब्रश आपल्या घराच्या क्लिनिंगसाठी अतिशय उपयुक्त असं टूल आहे. प्रॉडक्टची लिंक मी टॅग केलेली आहे. तुम्ही नक्की चेकआउट करा. त्यापुढची जी वस्तू आहे ती देखील घरासाठी महत्त्वाची होती आणि हा देखील एक ब्रश किंवा टूल तुम्ही म्हणू शकता. आता घरामध्ये अशा काही जागा असतात जिथे आपल्याला आपला हात घालता येत नाही. जसं की फ्रिजच्या खालची जागा असेल किंवा माझं जे टीव्ही युनिट आहे त्याच्या खाली देखील मला व्यवस्थित क्लिनिंग करता येत नाही. माझ्याकडे तसं फरशी पुसायला बाई येते, पण तिचा देखील हात खाली जात नाही. मागेपर्यंत हात जात नसल्यामुळे तिथे बऱ्याचदा धूळ साचलेली राहते. असा फ्लॅट ब्रश किंवा मॉप तुम्ही म्हणू शकता आणि याला मोठी अशी दांडी आहे जिला आपण ॲडजस्ट करू शकतो. तर टीव्ही युनिटच्या खालची जागा तुम्ही बघताय तिथे फरशी पुसत असताना हात सहज जात नाही. पण हा फ्लॅट सरफेसचा मॉप असल्यामुळे कधीतरी म्हणजे असं वाटलं की खूप घाण झालेली आहे खाली, तर अशा मॉपनी आपण सहज क्लिनिंग करू शकतो. आपल्याकडे जी कामवाली बाई येते तिला देखील आपण सांगून ठेवलं तर ती देखील अशी क्लिनिंग करू शकते. माझ्याकडे मॉप अँड क्लीनचं जे मशीन आहे ते देखील टीव्ही युनिटच्या खाली किंवा सोफ्याच्या खाली जात नाही. त्याचा थोडासा मोठा आकार असल्याने, पण याचा फ्लॅट सरफेस असल्याने तुम्ही सोफ्याच्या खालची जागा असेल, फ्रिजच्या खालची जागा आहे ती स्वच्छ करू शकता आणि हे जे मॉपच्या वरचा कपडा आहे तो सहज बाहेर निघतो. याला तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि परत मग तुम्ही त्याला वापरू शकता. अशा पद्धतीने अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे. तर या प्रॉडक्टचे रिव्ह्यू वगैरे चेक करूनच मी मागवला होता. तसं तर आपण सोफा वगैरे बाजूला करून त्याच्याखाली क्लिनिंग करू शकतो. पण माझा सोफा एक खूप जड आहे, तो हालत नाही. त्याला दोघं तरी लागतात हलवायला आणि त्याचबरोबर टीव्ही युनिट जे आहे ते फिक्स आहे. त्याच्यामुळे त्याच्या खालची जागा जी आहे ती खूप घाण व्हायची, म्हणून हा एक फ्लॅट मॉप मी मागवला होता. आता त्यापुढची जी वस्तू आहे ती देखील अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी आहे. हा एक स्टोरेज रॅक आहे ज्याला असेंबल करावं लागतं. खाली चाकं वगैरे दिलेली आहेत. तर मुलाला म्हटलं की मला हे बसवून दे, तर त्यांनी फिक्स करून दिलं आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये हा रॅक असेलही. तसं माझं वेल फर्निश किचन आहे. किचनमध्ये थोडी पण जागा नाही की हा रॅक ठेवावा किंवा घरात इतर कुठेही हा रॅक ठेवण्यासाठी जागा नाही. पण मग हा रॅक मी कशासाठी घेतलाय तर यामध्ये तुम्ही बऱ्याचशा वस्तू ठेवू शकता आणि अनेक ठिकाणी याचा वापर तुम्ही करू शकता. जसं की बाथरूम असेल किंवा तुमच्या वॉशिंग मशीनच्या तिथला एरिया असेल, तर मी देखील वॉशिंग मशीनच्या तिथली जागा जी आहे ती ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी हा 3 टायरचा रॅक जो आहे तो मागवलेला आहे. तसं या रॅकचा तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापर करू शकता. मुलांच्या रूममध्ये देखील हे रॅक वापरता येतं, बाथरूममध्ये वापरता येतं. पण बाथरूममध्ये ऑलरेडी रॅक फिट केलेले आहेत आणि मुलांचं रूम तर वेल फर्निश आहे. पण वॉशिंग मशीनच्या तिथला एरिया जो आहे तो खूप मेसी वाटायचा, म्हणून मी हा एक रॅक मागवलाय. यामध्ये तुम्ही कपडे वॉश करण्यासाठी जे साहित्य आपल्याला लागतं ते यामध्ये ठेवू शकता आणि हा रॅक जो आहे तो व्हील्स असल्यामुळे इकडे-तिकडे मूव्ह पण करता येतो इझिली. त्यापुढची जी वस्तू आहे ती देखील अतिशय उपयुक्त, महत्त्वाची अशी आहे आणि ही एक बास्केट आहे. याला असे चाकं देखील दिलेले आहेत. पण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ही असल्यामुळे तिला असं जॉइन करून म्हणजे असेंबल करावंच लागणार होतं. मग परत हे काम मी माझ्या मुलाकडे दिलं. वेगवेगळे पार्ट्स असल्यामुळे बराच वेळ जात होता. पण एकदा फिक्स केल्यानंतर मग आपण काही परत-परत याला काढत नाही. त्यामुळे थोडंसं तुम्हाला सुरुवातीला कष्ट हे घ्यावे लागतात आणि ही जी बास्केट आहे ती कशासाठी आहे तर ही एक लॉन्ड्री बास्केट आहे आणि सगळे पार्ट्स जोडल्यानंतर तुम्ही बघू शकताय. तर अर्थातच ही वॉशिंग मशीनच्या एरियामध्ये ठेवण्यासाठी मी घेतलेली आहे. तिचा आकार तुम्ही बघू शकताय आणि खाली चाकं देखील दिलेले आहेत. म्हणजेच तुमचे जे रोजचे कपडे आहेत ते तुम्ही या बास्केटमध्ये टाकून मशीनजवळ नेऊ शकता. म्हणजे याला चाकं असल्यामुळे आणि कपडे जेव्हा तुम्हाला सुकवत घालायचे असतात, परत ही बास्केट तुम्ही कपडे सुकवायला नेण्यासाठी वापरू शकता. खाली याला चाकं दिलेली आहेत, त्यामुळे वरच्या हँडलला पकडून ही बास्केट जी आहे ती सहज तुम्हाला मूव्ह करता येते एका जागेपासून ते दुसऱ्या जागेपर्यंत किंवा ही बास्केट जी आहे ती तुम्ही मुलांच्या खेळण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर तुमचे इस्त्रीचे कपडे असतील तर ते देखील बऱ्याचदा कुठे ठेवावेत हा प्रश्न पडतो. तर या बास्केटमध्ये तुम्ही ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला कपड्यांना प्रेस करायचं आहे, त्यावेळेस मग या बास्केटमधून तुम्ही कपडे काढून ते प्रेस देखील करू शकता. म्हणजे तुम्ही मल्टीपर्पज वेनी ही बास्केट जी आहे ती वापरू शकता. पण याआधीचा जो तुम्ही रॅक बघितला, त्या रॅकच्या क्वालिटीमध्ये आणि या बास्केटच्या क्वालिटीमध्ये थोडासा फरक मला वाटतोय. थोडीशी लो क्वालिटीची ही बास्केट वाटते किमतीच्या मानाने. अदरवाईज याची डिझाइन वगैरे पाहिली तर खूप छान आहे आणि कोणालाही आवडेल अशीच बास्केट आहे. पण आता ही किती ड्युरेबल आहे ते अजून कळायचंय. त्यामुळे सध्या तरी ही बास्केट मी तुम्हाला रेकमेंड करणार नाही.
अजून मी ही वापरून बघेल आणि जेव्हा मला वाटेल की खरोखर ही तुम्ही घेऊ शकता तेव्हाच मी तुम्हाला ही बास्केट सजेस्ट करेल. पण तूर्तास तर आता घेतलेली आहे आणि आता वापस करायचा काही विचार नाही. कुठे ना कुठेतरी ही बास्केट जी आहे ती उपयोगात मी आणेलच. आता त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि अतिशय महत्त्वाची जी वस्तू माझ्या किचनसाठी मी मागवलेली आहे आणि ती गरजेची पण होती. तर ती आहे अगारो ब्रँडचा चॉपर आणि इलेक्ट्रिक ब्लेंडर. म्हणजे 2 इन 1 हा ब्लेंडर आहे आणि कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. मी माझ्या पैशांनी मागवलेला आहे. किचनमध्ये तसे बरेचसे टूल्स किंवा गॅजेट असतात, जे आपल्या स्वयंपाकाचं काम जे आहे ते खूप सोपं करतात. त्यापैकीच ही एक वस्तू आहे आणि याच्यासोबत काय-काय आले ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. तर 4 इन 1 असा हा इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे आणि किचनसाठी खूप उपयुक्त अशी वस्तू होती. माझ्या किचनमध्ये ब्लेंडर नव्हता आधी, फिलिप्सचा होता. बरेच वर्ष मी तो यूज केला, पण आता तो खराब झाला होता म्हणून मग मला ब्लेंडरची गरज होती आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः ब्लेंडर खूप आठवतं जेव्हा आपण आमरस वगैरे खातो. तर त्यासाठीच हा ब्लेंडर मागवलाय. पण मग ब्लेंडरचे बरेचसे प्रकार म्हणजे बरेच व्हरायटी मी बघितल्या आणि त्यानंतर मला हा ब्लेंडर आवडला. कारण यामध्ये नुसतंच ब्लेंडिंग नाही तर बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला करता येतात. तर हे जे वरचं मशीन तुम्हाला दिसते त्यासोबत हे ब्लेंडर मिळालेलं आहे. स्टेनलेस स्टीलचं आहे. आधीचं जे माझं फिलिप्सचं होतं ते प्लास्टिकचं होतं आणि प्लास्टिक आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही. त्यामुळे मग हे स्टीलचं असं ब्लेंडर मी मागवलेलं आहे. आता हे ब्लेंडरला वरती तुमची स्पीड कमी जास्त करण्यासाठी दिलेलं आहे ऑप्शन आणि त्याचबरोबर ऑन ऑफचंही बटन इथे दिलेलं आहे. आता ब्लेंडरचं तर सगळ्यांना माहितीच आहे, पण या ब्लेंडरसोबत काही अजून अटॅचमेंट्स आलेले आहेत, ज्यामध्ये हे व्हिस्करची अटॅचमेंट आहे. व्हिस्करला अटॅच करण्यासाठी एक वेगळा टूल त्यांनी दिलेला आहे. आता व्हिस्करचा बऱ्याच ठिकाणी आपण उपयोग करू शकतो, जसं की आपल्याला म्हणजे लोणी बनवायचं असेल, साय जमा होते आणि लोणी बनवण्यासाठी आपण बऱ्याचदा मिक्सरचा वापर करतो. पण फारशी भांडी न भरवता जर आपल्याला लोणी काढायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही ह्या ब्लेंडरला व्हिस्कर अटॅच करून लोणी जे आहे ते काढू शकता. सोबतच हे एक बीकर किंवा जो मोठा असा लाँग कंटेनर मिळालेला आहे. हा जो आहे यामध्ये तुम्ही कॉफी देखील बनवू शकता. तुम्ही बघू शकताय, की यामध्ये जे व्हिस्कर आहे ते पूर्ण मध्ये जातं आणि त्याचबरोबर यासोबत एक चॉपर देखील आलेला आहे. माझ्याकडे म्हणजे मॅन्युअल चॉपर होता, पण तो काय होतो, की त्याची दोरी तुटली, की तो काहीच उपयोगाचा राहत नाही. कितीही चांगल्या ब्रँडचा घेतला तो तो फारसा उपयोगात येत नाही. किचनमध्ये एखाद्या वेळेस आपण काही पदार्थ असे बनवतो ज्यासाठी खूप बारीक कटिंगची गरज असते आणि हाताने बारीक करायला गेलं की ते एवढं फाईन बारीक होत नाही जेवढं चॉपरच्या मदतीने आपण करू शकतो. आता हे इलेक्ट्रिक चॉपर आहे त्यामुळे ब्लेंडर वरती अटॅच करून आपण चॉपिंग जे आहे ते करू शकतो. जसं की पत्तागोबी आहे तर पत्तागोबीला खूप बारीक करायचं असेल, पत्तागोबीचे पराठे तुम्हाला बनवायचे असतील, तर हाताने पत्तागोबी एवढी बारीक होत नाही. पण हे ब्लेंडरवरती अटॅच केलं तर इलेक्ट्रिक चॉपरच्या मदतीने आपण भाज्या वगैरे खूप फाईनली व्यवस्थित प्रकारे चॉप करू शकतो. आता हे कसं वापरायचं यावरचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे ब्लेंडर कशाप्रकारे वापरावं वगैरे सगळा डेमो जो आहे तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि या ब्लेंडरसोबत एक मॅन्युअल आलेलं आहे, ज्यामध्ये वॉरंटी देखील आहे 2 वर्षाची आणि कशाप्रकारे हे ब्लेंडर यूज करायचं वगैरे सगळी डिटेल इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे. 2 वर्षाची वॉरंटी आहे, त्यामुळे ब्लेंडर जर खराब वगैरे झालं, तर मग तुम्ही सर्व्हिस सेंटरला वगैरे कॉल करून हे ब्लेंडर रिप्लेस करू शकता किंवा याची सर्व्हिसिंग देखील करून घेऊ शकता. तर याच काही वस्तू आहेत, ज्या मी खरेदी केलेल्या आहेत. किचनसाठी अतिशय उपयुक्त महत्त्वाच्या अशा वस्तू तुमच्यासोबत मी शेअर केल्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.